हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर काल एक अरिवर्कचं ब्लाऊज बनवायला घेतलं होतं, जे तुम्हाला दाखवलं होतं। त्याचा बॅकनेक मी पूर्ण केला आणि फ्रंट नेक सुद्धा पूर्ण केलेला आहे। आणि काल म्हणजे कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं तर मी हे फॉल वाळत घातलेले आहेत, ते आता काढून इस्त्री करून ठेवणार। आणि जसं की काल मी तुम्हाला म्हणाले की मला जागरण गोंधळाला जायचं होतं, सो त्यामध्ये मी आवरता इथे लटकनची प्रिपरेशन करून ठेवली। आणि काल रात्री घरी आल्यानंतर ही साडी आणि ओटी भरली होती माझी तिथे, तर ते तसंच रात्री मी ठेवून दिलं। म्हटलं आता हे व्यवस्थित खोबरं आणि गहू काढून ठेवावं आणि साडी ठेवून द्यावी, अशी पद्धत असते, नॉर्मली देतात आपण असं गेलो कुठल्या फंक्शनला वगैरे तर। सो ती एक साडी आता मी ते सगळं आवरावरी करून घेते। आणि आता मला ब्लाऊजला लटकन बनवून घ्यायचे, ग्लू वगैरे लावून ठेवला होता। आता हे लटकन वगैरे कसे बनवायचे काय हे सगळं आपल्या आरीवर्कच्या क्लासमध्ये प्रॉपरली शिकवलं जातं। आत्ताच एक आपली 5वी बॅच सुरू झालेली आहे आणि 6वी बॅच मी लवकरच अपडेट करते की जी आपली जुलैमध्ये मंथ एंडला सुरू होणार आहे। तर आता बघा इथे मी ते 2 ब्लाऊज जे काल केले होते त्याला ओव्हरलॉक वगैरे सुद्धा करून घेतलेला आहे। आणि आता हा एक काल 3रा ब्लाऊज कट केला होता आणि हा एक 4था ब्लाऊज आहे। आणि आज दिवसभरामध्ये मला 4 ब्लाऊज करायचे। तर बघा हा एक क्रीम कलरचा आहे, एक व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे आणि हा नऊवारीवरचा हा मधुबाला स्टाईल स्टिच करायचा आहे। तर त्याचं कटिंग आता मला वेगळं करावं लागणार आहे, तर ते मी तुम्हाला पुढे दाखवते। सो आज दिवसभरामध्ये 4 ब्लाऊज करायचे आहेत, बघूयात किती होतात। सो फायनली मी इथे बघा लटकन बनवून घेतलेले आहेत। छोटेसे लटकन होते आणि खूप कॉम्प्लिकेट झालं, कारण सिल्कचं फॅब्रिक होतं आणि ते फॅब्रिकचे दोरे खूप निघत होते। मग त्याला मी एक टेक्निक वापरली, जसं की अगरबत्तीने थोडंसं साईडने जे डोळे आहेत ते जाळून घेतले, त्यामुळे छान असं हे लटकन तयार झालेलं आहे। कालच्या व्लॉगमध्ये खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत सगळ्यांच्या की पेपर पॅटर्नबद्दल। तर तुम्ही कमेंटमध्ये मी तुम्हाला एक नंबर शेअर केलेला आहे व्हॉट्सअपचा, की पेपर पॅटर्न ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल करायचा नाही आहे, कॉल रिसीव केला जात नाही। व्हॉट्सअप करा, कारण दिवसभरामध्ये हजारो आपले कस्टमर्स आहेत की ज्यांना रिप्लाय द्यावा लागतो। सो प्रत्येकाचा कॉल रिसीव करणं शक्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, दिवसभरामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय मिळेल, सगळे डिटेल्स तुम्हाला कळवले जातील। सो व्हॉट्सअपला मेसेज करा, तरीसुद्धा मी स्क्रीनवर नंबर देते, त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा। हाय टाकायचं आहे आणि पेपर पॅटर्न ऑर्डर एवढंच टाकायचं, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील। तर आता बघा इथे मी मधुबाला स्टाईल जो ब्लाऊज असतो त्या ब्लाऊजचं कटिंग करते। एवढ्या छोट्या साईजमध्ये मी पहिल्यांदा कटिंग करते आणि त्यात हा फ्रंट हुक असल्यामुळे थोडंसं काय म्हणतात ना डिफिकल्ट गेलं, कारण मधुबाला स्टाईल हा ब्लाऊज बेसिकली बॅक हुकमध्ये जास्त स्टिच केला जातो। तर मी हा फर्स्ट टाईम फ्रंट हुकमध्ये स्टिच करते, कारण नवरीचा होता ब्लाऊज आणि तिला फ्रंट हुकच हवा होता अशा पद्धतीने। सो मी आधी पेपर कटिंग करून घेतलं। जेव्हा आपण एखादं नवीन पॅटर्न तयार करतो त्याचं पेपर कटिंगच करायचं, म्हणजे काही प्लस मायनस असेल तर ते आपल्याला वाढवता येतं, बऱ्याच गोष्टी करता येतात। तर मी हे बघा पेपर कटिंग अस्तरवर ठेवून प्रॉपर कटिंग करून घेतलेलं आहे। तर मधुबाला स्टाईल ब्लाऊजचे फ्रंटचे जे आहेत ते 4 पार्ट तयार होतात। इथे बॅकचा एक पार्ट आहे आणि नंतर मग स्लीव्सचं तर काय ऑलरेडी कटिंग होतं ते तिच्या ब्लाऊजचं, तर तेच मी पेपर पॅटर्न ॲज इट इज ठेवून मी ते कटिंग करून घेतलेलं आहे। तर आता मेन आपलं अस्तर कट झालं आहे, आता मेन फॅब्रिकचं प्रिपरेशन आलं। आता मेन फॅब्रिक जे आहे ते थोडंसं पातळ होतं, त्यामुळे मला इथे डबल अस्तर लावावं लागलं। आणि ऑलरेडी शायनी असल्यामुळे मी त्याला काही सॅटिनचं फॅब्रिक लावलेलं नाही आहे, डायरेक्ट अस्तर वापरलेलं आहे। पण त्या अगोदर जेव्हा अशा प्रकारचे डिझायनर ब्लाऊज असतात त्यांना छान फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला इथे फ्युजिंग वापरावं लागतं। तर इथे तुम्ही पाहू शकता मी फ्युजिंग घेतलेलं आहे व्हाईट कलरचं। जेव्हा आपण एखादा डार्क कलर वापरतो, म्हणजे जो ब्लॅककडे झुकला जातो, त्याला ब्लॅक फ्युजिंग वापरायचं आणि थोडंसं आपलं लाईट कलरमध्ये जेव्हा असतं त्याला व्हाईट फ्युजिंग वापरायचं। तर मी इथे व्हाईट फ्युजिंग घेतलेलं आहे आणि ते चिटकवून घेतलं आहे, त्यामुळे जे पातळ होतं ना फॅब्रिक आणि थोडं हलकं होतं तर त्याला फॉल छान येतो, जड होतं आणि ब्लाऊज सुंदर असा तयार होतो। तर मी इथे फ्युजिंग चिटकवून घेतलेलं आहे ब्लाऊजच्या पीसला आणि आता मी ह्याचं अस्तरवरती ठेवून याचं कटिंग करून घेतलेलं आहे। सो फायनली सगळं कटिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि त्यानंतर मी घेतले ब्लाऊज स्टिचला। तर ह्याला पहिला नॉट होत्या, त्यामुळे मी जे नॉटला फॅब्रिक होतं ते सुद्धा पातळ होऊ नये म्हणून त्यालासुद्धा मी फ्युजिंग लावलेल्याच पट्ट्या कट केलेल्या आहेत। आता याच्यावरती बऱ्यापैकी डिझाईन होती, सो मी प्लेन पट्ट्या काढलेल्या आहेत नॉटसाठी आणि सरळ पट्ट्या काढल्या, त्याचीसुद्धा नॉट सुंदर होते, फक्त पातळ बनवायची।
तर सेम मी तशी नॉट बनवून घेतलेली आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, आजचा माझा अख्खा दिवस हा एक ब्लाऊज स्टिच करण्यात गेलेला आहे. काय सांगू तुम्हाला, इतके त्याला स्टोन होते आणि इतकं वर्क होतं त्यावरती. एम्ब्रॉयडरी पण होते, काही स्टोन वर्क होते, कट पाईप बीड्सचं वर्क होतं, बरंच वर्क होतं. ते स्टिचमध्ये येऊ नये म्हणून ते बऱ्याचदा मला ते फोडावं लागलं. आजपर्यंत खलबत्त्याचा वापर मी कधीही माझ्या स्टिचिंगच्या कामात केला नव्हता, पण जो बत्ता असतो वरवंट्यासारखा, त्या बत्त्याने मी बत्त्याचा इथे वापर केला. ॲक्च्युली मला ते शूट करायचं लक्षात नाही आलं, कारण मी ऑलरेडी इतकी इरिटेट झाले होते ह्या ब्लाऊजमुळे. काय सांगू तुम्हाला, पॅटर्न तर आपल्याला शिवता येतो, पण जेव्हा असे कॉम्प्लिकेटेड ब्लाऊज येतात की जे इतक्या सुया तुटल्या, कुठेतरी थोडासा एखादा स्टोन राहायचा आणि त्याच्यावर सुई आपटली की विषय संपला, असं व्हायचं. तरी त्यामुळे मला इतका अख्खा दिवस गेला आणि त्यात एकटीनं हे सगळं मॅनेज करायचं खूप अवघड होऊन जातं. सो शेवटी मी 3-4 तासाच्या काय म्हणतात अथक प्रयत्नानंतर हा ब्लाऊज मी पूर्ण केलेला आहे. आणि याचं फायनल लुक बघितल्यानंतर इतकं छान वाटलं ना, खूप सुंदर झाला. आणि त्याच दिवशी मी कस्टमरला ट्रायलला बोलवलं होतं. म्हटलं इन केस काही प्लस मायनस असेल तर लगेचच्या लगेच करून मॅनेज करता येईल मला. तर मग ती ट्राय पण करून गेली लगेच. खूप छान फिटिंगला तिला हा सुद्धा ब्लाऊज बसलेला. आणि बघू शकता, फ्रंट हुक असल्यामुळे मी योगपट्टीचा जो मधला जो टोक आहे तो जास्त वर नाही घेतला. जर बॅक हुक असताना तर तो छान वर्क घेऊन आपल्याला खूप काही करता आला असता. तर कॉन्ट्रास्ट पायपिंग वगैरे, पण हा ऑलरेडी इतका हेवी वर्कवाला ब्लाऊज होता, त्यामुळे याला मी काहीही केलेलं नाही आहे वेगळं. सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केला आणि याला कपसुद्धा अटॅच केलेले आहेत. आणि खूप छान झाला ब्लाऊज. आणि त्यानंतर याला नॉटला आहे ना, मी बॅक साईडला याच फॅब्रिकचे नंतर छान लटकन केलेत. तुम्हाला पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये जर असतील तर ते मी तुम्हाला शेअर करेल. आणि आता तुम्ही विचाराल की ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली, तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी 1,500 रुपये घेतलेली आहे. आणि ह्या ब्लाऊजला मला अजून लटकनसुद्धा लावायचे. तर स्लीव्जला जे हँगिंग्स असतात ना ते लावायचेत विथ क्रिस्टल कटबीड्स वापरून. तर ते मी नंतर लावणार आहे, कारण मेन आता मी ब्लाऊज तयार करून घेतला आणि कस्टमरला म्हटलं तुम्ही ट्राय करा. ट्राय केल्यानंतर काय होतं, थोडं का होईना पण ब्लाऊज थोडाफार चुरगळतो वगैरे. मग जो फायनल आउटफिट घालायचा असतो तर मी प्रेस वगैरे करून पुन्हा ठेवून देणार आहे व्यवस्थित. त्यामुळे मी आधी ट्राय करायला बोलवलं, नंतर लटकन वगैरे लावल्यानंतर मग तो अजिबात घालायचा नाही, डायरेक्ट ओकेजनला घालायचा. अशा पद्धतीने मी करते. तर 1,500 रुपये शिलाई घेतलेली आहे. कसा वाटलं मला नक्की सांगा कमेंट करून. त्यानंतर बघा, माझं जेवण वगैरे स्वयंपाक आटपून जेवण वगैरे आटपून मी बसलेले आहे. आता थोडंसं आम्ही टी व्ही बघतोय, फॅमिली टाईम आहे आमचा. पण त्यामध्येच मी म्हटलं काम करायला काय हरकत आहे. सो नरेंद्र आहे तिथे मला मदत करते थोडे बीड्स वगैरे भरून द्यायला. जवळजवळ 11 वाजलेले आहेत. आणि मी जो सकाळी तुम्हाला ब्लाऊज दाखवला त्याचा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट तयार झाला होता. आणि त्याची बघा इथे मी एक स्लीव्स तयार केलेली आहे आणि त्या स्लीव्सचे हँगिंग्स बनवत आहे. बऱ्याचदा मी काय करते, जेव्हा अरिवर्कचं ब्लाऊज असेल तेव्हा हँगिंग्स मी इथे स्लीव्सवरच बनवून घेते. ते स्टिच करायला सोपं जातं. आणि सिम्पल ब्लाऊज असेल आणि त्याला हँगिंग्स असतील तर ब्लाऊज तयार झाल्यानंतर मग मी त्याला हँगिंग्स बनवते. आता हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे हँगिंग्स कसे बनवले जातात याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी पोस्ट करेल लवकरच. जर कोणी अरिवर्कचा आपला जो चॅनल आहे नवीन तो सबस्क्राईब केला नसेल तर तो सुद्धा जाऊन सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही पाहिलं मी फक्त एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे. मला 6-7 साड्यांना फॉल पिको करायचा होता, ते सुद्धा झालेलं नाही आहे. तर कधी कधी असं होतं, एकच ब्लाऊज आपला अख्खा वेळ घेतो आणि अशा वेळेस जर आपण ह्या ब्लाऊजची शिलाई 400 आणि 500 रुपये घेतली तर ते वर्थ ऑफ मनी ठरत नाही. आपल्या कष्टाचं तिथे चीज होत नाही. तर तुम्ही पाहू शकता त्या ब्लाऊजची जर मी 1,500 रुपये शिलाई घेतलेली आहे तर वर्थ ऑफ मनी आपला तो दिवस कामी लागलेला आहे. तर कधी कधी अशा ब्लाऊजला तुम्हाला वेळ बघून तुम्हाला ब्लाऊजची शिलाई घ्यावी लागते. बरेच कस्टमर असे म्हणतात की काय रेग्युलर नेहमीच्या ब्लाऊजसारखाच तर ब्लाऊज आहे. नाही, त्या ब्लाऊजला तुम्हाला वेळ किती लागलेला आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. तर विचार करा आणि नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला मग पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. बाय बाय.